जाति की बातें करना कुछ लोगों के लिए फैशन बन गई है। पिछले 30 साल से कि एक ही कालखंड में, एक ही समय में संसद में एसटी वर्ग के एक ही परिवार के 3 MP हुए हैं क्या? ಸಂಸತ್ನಲ್ಲಿ ಮೋದಿ ಅವರು ಜಾತಿ ವಿಷಯವಾಗಿ ಒಂದಷ್ಟು ಮಾತನಾಡಿದ್ರು. ಅವ್ರ ಪ್ರಕಾರ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ದು ಕೆಲವರಿಗೆ ಜಾತಿ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡೋದೀಗ ಫ್ಯಾಷನ್ ಆಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ ಅಂತ. ಕಳೆದ 30ರಿಂದ 35 ವರ್ಷಗಳಿಂದ ವಿವಿಧ ಪಕ್ಷಗಳ ಒಬಿಸಿ ಸಂಸದರು ಒಬಿಸಿ ಆಯೋಗಕ್ಕೆ ಸಾಂವಿಧಾನಿಕ ಸ್ಥಾನಮಾನ ನೀಡಬೇಕು ಅಂತ ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರವೇ ಒಬಿಸಿ ಆಯೋಗಕ್ಕೆ ಸಾಂವಿಧಾನಿಕ ಸ್ಥಾನಮಾನ ಕೊಟ್ಟಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಹಿಂದುಳಿದ ವರ್ಗಗಳ ಆಯೋಗ ಈಗ ಸಾಂವಿಧಾನಿಕ ಚೌಕಟ್ಟಿನ ಭಾಗ ಆಗಿದೆ ಅಂತ ಒತ್ತಿ ಹೇಳಿದ್ರು. आदरणीय अध्यक्ष जी, जाति की बातें करना कुछ लोगों के लिए फैशन बन गई है। पिछले 30 साल से सदन में आने वाले ओबीसी समाज के सांसद दलों के भेदभाव से ऊपर उठ करके एक होकर के 30-35 साल से मांग कर रहे थे कि ओबीसी कमीशन को संवैधानिक दर्जा दिया जाए। जिन लोगों को आज जातिवाद में मलाई दिखती है, उनको उस समय ओबीसी समाज की याद नहीं आई। ये हम हैं जिन्होंने ओबीसी समाज को संवैधानिक दर्जा दिया। पिछड़ा वर्ग आयोग आज संवैधानिक व्यवस्था में जो है। आदरणीय अध्यक्ष जी, हर सेक्टर में एससी, एसटी, ओबीसी को ज्यादा से ज्यादा अवसर मिले, उस दिशा में हमने बहुत मजबूती के साथ काम किया है. ಒಬಿಸಿ ಸಮುದಾಯಗಳಿಗೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ವಲಯದಲ್ಲೂ ಗರಿಷ್ಠ ಅವಕಾಶಗಳನ್ನು ಒದಗಿಸುವುದಕ್ಕೆ ನಾವು ಅವಿರತ ಶ್ರಮಿಸಿದ್ದೀವಿ. ಪರಿಶಿಷ್ಟ ಜಾತಿ ಕುಟುಂಬದ 3 ಸಂಸದರು ಏಕಕಾಲದಲ್ಲಿ ಸಂಸತ್ತಿನಲ್ಲಿ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸಿದ ಅಥವಾ ಒಂದೇ ಎಸ್ಟಿ ಕುಟುಂಬದ 3 ಸಂಸದರು ಏಕಕಾಲದಲ್ಲಿದ್ದ ಉದಾಹರಣೆ ಇದೆಯಾ ಅಂತ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಿದ್ರು. ಕೆಲವರ ಮಾತು ಹಾಗೆ ಕೃತಿಗಳ ನಡುವಿನ ತೀಕ್ಷ್ಣ ವ್ಯತ್ಯಾಸಗಳನ್ನು ಕೂಡ ಎತ್ತಿ ತೋರಿಸಿದ್ರು. ಹಾಗೆ ಅವರ ಭರವಸೆಗಳು ಮತ್ತು ವಾಸ್ತವದ ನಡುವೆ ದೊಡ್ಡ ಅಂತರ ಇದೆ ಅನ್ನೋದನ್ನ ಕೂಡ ಉಲ್ಲೇಖ ಮಾಡಿದ್ರು. ಪರಿಶಿಷ್ಟ ಜಾತಿ, ಪರಿಶಿಷ್ಟ ಪಂಗಡ ಹಾಗೆ ಒಬಿಸಿ ಸಮುದಾಯಗಳಿಗೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ರಂಗದಲ್ಲೂ ಗರಿಷ್ಠ ಅವಕಾಶಗಳನ್ನು ಒದಗಿಸುವುದಕ್ಕೆ ನಾವು ಶ್ರಮ ಪಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಒಂದೇ ಎಸ್ಸಿ ಕುಟುಂಬದ 3 ಸಂಸದರು ಏಕಕಾಲದಲ್ಲಿ ಸಂಸತ್ನಲ್ಲಿರೋದು, ಒಂದೇ ಎಸ್ಟಿ ಕುಟುಂಬದ 3 ಸಂಸದರು ಏಕಕಾಲದಲ್ಲಿರೋದು ನಡೆದಿದ್ಯಾ ಅಂತ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಿದ್ರು. मैं आज इस सदन के माध्यम से देशवासियों को उनके सामने एक अहम सवाल रखना चाहता हूं और अध्यक्ष महोदय, जरूर देशवासी मेरे इस सवाल पर चिंतन भी करेंगे और चौराहे पर चर्चा भी करेंगे. कोई मुझे बताएं, क्या एक ही समय में संसद में एससी वर्ग के एक ही परिवार के 3 सांसद कभी हुए हैं क्या? एससी वर्ग के एक ही परिवार के 3 सांसद कभी भी हुए क्या? मैं दूसरा सवाल पूछता हूं, कोई मुझे बताए कि एक ही कालखंड में, एक ही समय में संसद में एसटी वर्ग के एक ही परिवार के 3 MP हुए हैं क्या? आदरणीय अध्यक्ष जी, कुछ लोगों की वाणी और व्यवहार में कितना फर्क होता है, मेरे एक सवाल के जवाब में मिलता है.